हॅलो मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधार आणि बँक हे कशा पद्धतीने लिंक करायचं याचा छोटासा व्हिडिओ घेऊन येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, बँक सीडिंग सुद्धा म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, बँक सीडिंग सुद्धा म्हणतो. सोबतच मित्रांनो, याला आपण डीबीटी सुद्धा म्हणतो आणि डीबीटीचे किती फायदे आहेत तुम्ही याचे जाणून घेतले असेल. तर डीबीटीचे फायदे तुम्हाला माहित असेल की तुमची स्कॉलरशिप योजना असो, तुमची लाडकी बहीण योजना असो, सरकारी कोणत्याही योजना असो, नमो शेतकरी असो, तुमची गॅसची सबसिडी असो, संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ असो, नमो शेतकरी योजना असो, सगळ्या योजना या डीबीटीच्या माध्यमातून होतात. जर तुमचं आधार आणि बँक एकमेकांची लिंक करायचं असेल, त्याही महाराष्ट्रीयन लोकांचं किंवा भारतीय लोकांचं झालेलं नसेल, त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या ते करू शकता. जर व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा येत असाल, तर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला काहीही प्रश्न पडले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आपण त्याच्यावर सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिले काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या लॅपटॉपला बसा, तुम्ही डेस्कटॉपला बसा की तुमच्या मोबाईलला घ्या. तुम्हाला काय टाकायचं आहे, एनपीसीआय 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 टाकलं की तुम्हाला अशा पद्धतीचं एक तुमच्या त्याच ठिकाणी वेब पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला दिलं असेल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या एनपीसीआयचा लॉंग फॉर्म आहे, बरोबर. वेबसाईट जर बघितली तर npci.org.in याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर आपण याच्यावर क्लिक केलं, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल. वेब पेज मध्ये तुम्ही बघितलं असेल तर बघा, इथे बघा तुम्हाला ऑप्शन्स दिसतात. खाली वरती कुठेच बघायचं नाही, डायरेक्ट खाली याचं प्रोडक्ट आहे, कंझ्युमर आहे, मीडिया आहे, फिनटेक्स आहे, डेव्हलपर्स आहे आणि बिझनेस आहे. आपण कंझ्युमरला काय करणार आहे, टिक करणार आहे. कंझ्युमरला टिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अनेक ऑप्शन्स ओपन होतात. यूपीआय कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, एटीएम लोकेटर, टेक युअर एनईटीसी, फास्टॅग स्टेटस, डिजी साथी इन्फो आणि बघा शेवटीला आहे भारत आधार सीडिंग अनॅबलर. भारत आधार सीडिंग अनॅबलर म्हणजेच बेस. मला या बेसवर भारत आधार सीडिंग अनॅबलरवर टिक करायचा. अनॅबलरवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज ओपन होईल आणि हे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वेलकम वगैरे लिहिलं असेल, ते तुमचं वेलकम केलं जाईल. आणि इथे बघा लेफ्ट हँड साईडला आधार सीडिंग आणि डी सीडिंगचं तुम्हाला ऑप्शन देईल. मी आधार सेडिंग आणि डिसेडिंगवर टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं नवीन वेब पेज ओपन होईल. रिक्वेस्ट टू आधार आणि सेडिंग आणि डिसेडिंग तुम्हाला दिलं असेल. ते बघा तुमचं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. त्या बॉक्सेसमध्ये 4-4 नंबर म्हणजे 12 नंबरचं तुमचं आधार कार्ड येईल. ते तुम्हाला रिक्वेस्ट फॉर सेडिंग. तुम्हाला जर सेडिंग करायचं तर सेडिंगवर टिक करा, डिसेडिंग करायचं डिसेडिंगवर टिक करा, काहीच हरकत नाही. मग बघा इथे लिहिलं आहे सिलेक्ट युअर बँक, म्हणजे तुमच्या भारतातील जेवढ्याही बँक असेल त्या ठिकाणी येतील. इथे दिलाय सीडिंग टाइप्स. त्याच्यामध्ये फ्रेश सीडिंग म्हणजे काय, तुम्ही नव्याने करताय, पहिल्यांदा तुम्ही तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार सीडिंग करताय. दुसरं ऑप्शन आहे मुवमेंट, म्हणजे काय, सेम बँक विथ अनादर अकाउंट. म्हणजे काय, एकाच बँकेमध्ये जर तुमचे 2 अकाउंट असेल तर यासाठी हे मुवमेंटचं सेकंड ऑप्शन आहे. आणि जर म्हटलं तिसरं ऑप्शन कशासाठी आहे, एका बँकेपासून दुसऱ्या बँकमध्ये तुमचं आधार कार्ड दोन्ही अकाउंटला सीडिंग करायचं, अशासाठी हे ऑप्शन आहे. आपण काय करणार आहे, फ्रेश सीडिंग करणार आहे, बरोबर. म्हणून मी याच्यावर टिक केलं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर, म्हणजे जे जे बँक तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या बँकमध्ये असल्यावर तुमचा काय करायचा आहे, अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं जे आपण हे बघा, ही जी लाईन आहे ही वाली, याला खाली घेतलं. खाली घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक काय दिसेल, सहमती पत्र दिसेल. याच्यावर काय करायचं, तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. केलं. केल्यानंतर तुम्हाला सबमिटवर टिक करायचं. सबमिटवर टिक केल्यानंतर तुम्हाला बघा असं एक नवीन पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल. पॉपअप ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि ॲग्री आणि कंटिन्यूवर टिक करायचं. ॲग्री आणि कंटिन्यूवर जर टिक केलं की तुमच्या समोर अशा पद्धतीचं नवीन वेब पेज ओपन होईल. आणि या वेब पेजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल की तुमचा आधार आणि मोबाईल नंबर पहिले लिंक असेल, त्या मोबाईल नंबरवर काय येईल, ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुम्ही इथे ओटीपी टाका. याला काय करा, कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, प्रेस ओके टू इनिशिएट रिक्वेस्ट टू बँक ऑफ इंडिया. म्हणजे मी इथे बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केलेली होती. आता काय होईल बघा, तुम्हाला इथे काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. म्हणजेच तुमचं बँक आणि जो आधार आहे हे सीडिंग व्हायला सुरुवात होईल. बघा इथे दिसत आहे ऑप्शन. मी याच्यावर कन्फर्म केल्यानंतर आधार सीडिंग इज पेंडिंग स्टेटस, काइंडली चेक आफ्टर सम टाइम विथ युअर रेफरन्स नंबर XYZ, बरोबर. SSEED
01 हा नंबर तुमचा असेल, काही लक्षात ठेवायची गरज नाही. आणि विदिन 2 ते 3 सेकंदमध्ये ही प्रोसेस काय होईल, पूर्ण कंप्लीट होईल आणि तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल, आधार सीडिंग आणि डिसीडिंग स्टेटस सक्सेस. स्टेटस काय सक्सेस आहे, म्हणजे तुमचं मोबाईल आणि सॉरी तुमचं बँक आणि आधार हे आता काय कम्प्लिटली सीडिंग झालेलं आहे. रिझल्ट युअर आधार सक्सेसफुल सीडेड युअर द बँक ऑफ इंडिया अकाउंट नंबर दिस. अशा पद्धतीने तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला घर बसल्या काय करू शकतात, लिंक करू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही नक्की महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ भारतामध्ये पोहोचला तरी चालेल, कारण की हा सगळ्यांसाठीच आहे, सगळ्या भारतीयांसाठीच आहे. चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. जर तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. चला तर मग बाय बाय.